काय पाहिजे? ढोले, ए ढोले, ढोले वरती ये. हे बघ, ए ढोले, गाड्या बघ चपाती. मग ये वरती, ये पटकन. सोहम खायला बघ. सोहम सोहम मन घालायला लागलं. ये पटकन, ये वरती. वरती ये, नाहीतर घालणार नाही. काय करणार सांग पटकन. ऐ ढोले, ए ढोले, ए ढोले, ए ढोल्या, ढोले. सोमनी खाली बस आता. ये की वरती. हे येणार आहेस का नाहीस वरती ते सांग. मग बस, तू वरती आल्याशिवाय घालणारच नाही तर येणार नाहीस. नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी माझं जे काही नाईट टाईम रुटीन आहे, क्लिनिंग आहे, स्किन केअर आहे, तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या मी केल्या होत्या. ताक आणि कण्या त्या थोड्या शिल्लक राहिल्या होत्या, तर सकाळसाठी मला खाण्यासाठी सुद्धा बरं पडेल. सकाळी फार काही जेवणाचा ताप नाही, तर या कण्या मी ठेवलेल्या आहेत. आता सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये ताक जे आहे ते मिक्स करायचं आणि खायचं. आता जी काही भांडी आहेत ती मी क्लीन करून घेते. आता रात्रीची जी काही भांडी आहेत ती ठेवल्यानंतर पहिली गोष्ट तर त्यामध्ये बॅक्टेरियांचं जे काही काय म्हणतात त्याला संख्या आहे ती वाढते आणि त्याने आपल्याला जे काही आहे ते इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. आणि कितीही तुम्ही क्लीन केलं ना, तर त्यामध्ये बॅक्टेरिया ह्या राहतातच. त्यामुळे रात्रीची जी भांडी आहे ती रात्रीच घासून ठेवावीत असं माझं मत आहे. भलेही रात्री 12-1 वाजले तरी सुद्धा माझी ही एक सवय चांगली आहे. कितीही वाजू देत, रात्रीचे 12-1 वाजू देत, मी भांडी नाही ठेवत. कारण मला ते भांड्यांची भणभण अजिबात नाही आवडत. त्यामुळे मला बेसिन आणि जे काही किचन ओटा आहे तो उठल्याबरोबर क्लीन आणि स्वच्छ लागतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर ना मन खरंच प्रसन्न होतं. त्यासाठी मी म्हणते. आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा हे योग्यच आहे. कारण खरकटी भांडी रात्रभर ती 15 तास तशीच ती सिंकमध्ये पडून राहणार आणि मग त्यामध्ये मग ती झुरळं वगैरे फिरणार आणि मग उंदीर वगैरे असतील तर ते सुद्धा फिरतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरियाची संख्या जी आहे ती वाढते. आणि नंतर क्लीन करून काहीच उपयोग होत नाही. कारण थोडे का होईना त्यामध्ये बॅक्टेरिया आपले राहतात. म्हणजे अन्नाचे जे बॅक्टेरिया आहेत तर ते राहतात. तर इथे रात्रीची भांडी अजिबात ठेवायची नाहीत. कितीही कंटाळा येऊ दे, भलेही एक वेळ कपडे तसेच धुवायचे ठेवले तरीही चालतील. कारण आपले कपडे कोरडे असतात आणि आपण ते नंतर निरम्याच्या पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये वगैरे सगळंच म्हणजे स्वच्छ करून घेतो. पण भांडी खरकटी तशी ठेवणं मला तरी अजिबात नाही आवडत. त्यामुळे जी काही भांडी आहेत ती रात्रीच मी क्लीन करून घेते. कितीही वेळ होऊ दे. आणि इथे जी काही भांडी होती ती मी क्लीन करून घेतलेली आहेत, जेवणाची भांडी. आणि पूर्णपणे सगळी रिकामी करून घासायची. म्हणजे सकाळी उठल्यानंतर कसं भांड्यांचा एकतर पसारा राहत नाही आणि पटपट जे काही आहे ते कामाला म्हणजे आपला हात जो आहे तो लागतो आणि कंटाळाही येत नाही. आणि तसंच भांडी ठेवलीत ना, म्हणजे भाजीचं, आमटीचं पातेलं वगैरे ठेवलं ना, सकाळी उठून अवघड होतं. माझी तरी एकच कढई आहे भाजी करण्यासाठी. त्यामुळे मी अ, अगदी म्हणजे एक चमचाभर जरी भाजी संपली तरी मी दुसऱ्या भांड्यामध्ये लगेच ट्रान्सफर करते. कारण पुन्हा सकाळी उठून त्यामध्ये भाजी मला म्हणजे शिजवायची असते आणि एक कढई असल्यामुळे प्रॉब्लेम हा येतो. त्यामुळे मी अजिबात म्हणजे भांडी ही ठेवतच नाही, कितीही वाजू देत रात्रीचे. त्यानंतर जो गॅस शेगडी आहे ती मी क्लीन करायला घेतली होती. आता आपण भात वगैरे ठेवतो त्यावेळेला तो उतू जातो. दूध वगैरे उतू गेलेलं असतं. तेलकट वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत फोडणी वगैरे देताना आपण उडलेल्या असतात. त्यामुळे जो गॅस आहे तो मी इथे क्लीन करून घेतलेला आहे. आता जो किचन ओटा आहे तो मी क्लीन करायला घेते. आणि तुम्हाला पलीकडे डाग दिसत असतील. सकाळी केलेला राईस आणि संध्याकाळी केलेला जो थोडासा राईस होता. आणि ताक कण्या सुद्धा मी म्हणजे कण्या ज्यावेळेला शिजवत होते त्यावेळेला सुद्धा थोड्याशा त्या उतू गेल्या होत्या आणि त्याचे डाग तुम्ही पांढरट जे आहेत ते तुम्हाला दिसत असतीलच. आता जो तारेचा स्क्रबर आहे त्याने मी ते क्लीन करून घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकताय. आणि जो काही पूर्ण किचन कट्टा आहे तुम्ही या पद्धतीने क्लीन करून घेते. आणि रात्रीच हे करून ठेवलं ना
सकाळी काम करायला एक वेगळीच म्हणजे एनर्जी आपल्यामध्ये अशी जागृत होते. आणि खूप प्रसन्न वाटतो. खूप अशी पॉझिटिव्हिटी म्हणजे उठल्याबरोबर किचन असं स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं असेल ना, खूप भारी वाटतं खरंच आणि काम करायला ना अशी हुरूप येते. अजिबात कंटाळवाणं, असं रडाळवाणं अजिबात काहीही होत नाही. तुम्हाला दिसत असेलच. आता जो काही किचन ओटा होता तो मी क्लीन करून घेतलेला आहे. गॅस जो आहे त्याचे बर्नर वगैरे मी लावून घेतलेले आहेत आणि गॅसचे जे शेगडीचे जे काय म्हणतात त्याला स्टँड, तर ते सुद्धा मी लावून घेतलेलं आणि ते कोकोची गडबड बघा. ह्यांची गडबड कायम असते. ह्यांना यायचं असतं आधेमध्ये, पुढे पाठीमागे करायचंच असतं आणि अ, जो काही टब होता तो मी इथे लागलीच क्लीन करून घेते. आणि कसं होतं भांडी धुण्यासाठी मी टपामध्ये पाणी घेते. तर एक दिवस आड करून मी तो क्लीन करत असते आणि नाही केला ना की अशी तेलकट एक परत त्यावरती जमते आणि पुन्हा ओतलं ना नवीन पाणी की ते सुद्धा तेलकट होतं. त्यामुळे ते अ, दर म्हणजे अल्टरनेट डेला ते क्लीन करावंच लागतं. आता इथे सिंक जे आहे ते सुद्धा मी क्लीन करून घेते. सिंक सुद्धा क्लीन करून घेणं जास्त गरजेचं आहे. तसेच ते भांडी घासल्यानंतर तेलकट, तुपकट डाग जे आहेत ते दिसले ना सिंकमध्ये, बेसिनमध्ये, माझं तरी डोक्याचं दही होतं. मला खूप राग येतो या गोष्टीचा. आणि जो किचन ओटा आहे मला असाच रिकामाच आवडतो. त्यावरती मला काहीही ठेवलेलं आवडत नाही. मग ते असं ते म्हणजे खूप कन्फ्युजन होतं काही काही गोष्टी घेताना. त्यामुळे जो किचन ओटा आहे ना, तो मी मोस्टली असा रिकामाच ठेवते. अजिबात त्यावरती काहीही ठेवत नाही. काहीच नाही. अगदी चहा पावडरची बरणी असू दे किंवा इतर काहीही असू दे, अजिबात नाही ठेवत. आता मला संध्याकाळची अंघोळ घेण्याची सवय आहे. त्यामुळे जे पाणी आहे मी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता इथे जो डायनिंग टेबल आहे तो मी क्लीन करून घेतलेला आहे. माझ्या मांजरांचे पाय उठलेले तुम्हाला दिसले असतीलच. त्यानंतर आतली जी रूम होती ती मी क्लीन करायला घेतलेली आहे. आणि ही रूम क्लीन झाल्यानंतर किचन सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. क्लीन म्हणजे झाडून घेणार आहे आणि फरशी जी आहे ती मी सकाळची लिटरली धुवून काढते. कारण ही जी माझी जनावरांची जी मंडळी आहे, अरे देवा! चिखलाचे पाय उठवतात. काहीही खायला घातलं तर ते सगळं असं अस्ताव्यस्त करून त्यांना खायला आवडतं. म्हणजे ते एक सेकंद सुद्धा त्यांना बघवत नाही मी फरशी क्लीन केलेली. धुवून जरी काढली ना, हे बघा लक्कीचं. लक्की तरी आमची, या लक्कीचं काय करायचं आणि काय नाही. उठ म्हटलं की मुद्दाम तिथेच उभी राहणार. कचरा जिथे आहे तिथे येऊन मुद्दाम झोपणार. हे सगळे अशी नाटके असतात यांची. इतकं सगळं मला सहन करावं लागतं. ठीक आहे. आणि जाड्या तुम्ही खुर्चीवरती तुम्हाला दिसतच असेल. निवांत पडलेला आहे. काही टेन्शन नाही. मिळवणारे मिळवतायत, खाणारे खातायत आणि काम करणारे करतायत. आणि माझ्यासारखी झोपा काढणारे काढत आहेतच. तर इथे अंथरूण सुद्धा मी लागलीच घालून घेतलेली आहे. आमची ही जी मंडळी आहे ती गादीवरती झोपते आणि आम्ही खाली झोपतो. म्हणजे तुम्ही बघू शकताय. इथे आता माझं मी अंघोळीचं पाणी जे आहे ते तापायला ठेवलेलं आहे आणि किचन मध्ये सुद्धा जी क्लिनिंग आहे म्हणजेच जो काही झाडू मारायचा आहे तो मी मारून घेते. म्हणजे फार सकाळी उठल्यानंतर फार काही म्हणजे असं नाही हे होत. आता हे जे मी कापड हातामध्ये घेतलं ना आणि झाडलं तर ते थोडंसं ना किचन ओटा असा थोडासा लूज झालेला आहे आणि तिथून सगळं पाणी येतं आणि ते डायनिंग टेबलच्या खाली जातं. त्यामुळे ते कापड तिथेच ठेवावं लागतं आणि दर 2 दिवसानंतर ते मी क्लीन करते. फार पाणी नाही येत कारण फार भांडी नसतात. पण थोडं जरी पाणी आलं ना तुम्हाला माहिती आहे फरशीवरती इतके पाय उठतात. अरे देवा! मी काय करू? आता इथे माझी अंघोळ झालेली आहे आणि हा जो नाईट ड्रेस आहे निलेशने त्या नाईट ड्रेसचं नाव पाडलेलं आहे की वाघांच्या पठ्ठ्यांचा ड्रेस का नाहीस घालत तू. तर इथे हा तुम्ही बघू शकता हा माझा नाईट ड्रेस मी घेऊन तसाच ठेवलेला आणि कधीतरीच मी म्हणजे यूज करते. आणि आता उन्हाळ्यामध्ये कॉटन वापरणं बेस्ट आहे. हे जे आहे ते रेयॉन कॉटन आहे आणि थोडासा घाम जो आहे तो जास्त येतो याच्यातून. आणि जे स्किन केअर म्हणाल तर माझं, तर मी निव्याची क्रीम जी आहे ती मॉइश्चरायझर म्हणून मी यूज करते. आता त्यानंतर जे केस आहे ते मला विंचरायची सवय आहे. रात्रीचे केस मी विंचरते. मला नाही माहिती का, पण विंचरते म्हणजे विंचरतेच. आणि केस विंचरून झाल्यानंतर छान मस्त असं तो वरती आंबाडा जो आहे
तो घालायचा आणि कसं होतं आता गरमी सुरू झाली त्यामुळे फार जास्त घाम येतो आणि लिप बाम सुद्धा मी इथे लावलेला आहे आणि लिप बाम जो आहे मे बी नेवियाचा आहे होय नेवियाचा आहे तर तो लिप बाम लावण्याची सुद्धा मला सवय जास्त आहे आणि आवडतो सुद्धा मला तर असं होतं माझं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा ओके